भवतु सबमंगलं. तथागत गौतम बुद्धांचे भिक्षापात्र. थेरवाद परंपरेत बुद्धांना धम्मकाया प्रतीकांच्या स्वरूपात पूजले जात होते. बुद्धांचं सिंहनाद धम्मचक्र प्रवर्तन निनादल्यापासूनच बुद्धांची मूर्ती मानवीय स्वरूपात प्रत्यक्षात येईपर्यंत सुमारे 500 ते 550 वर्षांचा काळ लोटला. बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर प्रत्यक्ष प्रतिमेच्या स्वरूपापेक्षा बुद्धांचे प्रतिनिधित्व दर्शवण्यासाठी प्रतीकांचा शोध सुरू झाला. साहजिकच बुद्धांच्या जीवनाशी संबंधित वस्तू अथवा घटनांचे स्मरण देणाऱ्या वस्तू प्रतीके म्हणून स्वीकारली गेली. यामध्ये स्तूप, पांढरा हत्ती, कमळ, घोडा, बोधिवृक्ष, गंधकुटी, वज्रासन, धम्मचक्र, बुद्धपाद म्हणजे पदचिन्ह व त्रिरत्न इत्यादी होय. तर वरील सर्व धम्मकाया प्रतीकांपैकी तथागत भिक्षापात्र याविषयी माहिती जाणून घेऊया. आजच्या बिहार राज्यातील गंगा नदीच्या उत्तरेस वसाळ नावाचे खेडे म्हणजेच प्राचीन काळाची राजनगरी वैशाली होय. सध्याचे बिहारमधील वसाळ हेच प्राचीन काळातील वैशाली हे भारतीय पुरातत्वशास्त्राचे जनक अलेक्झांडर कनिंघम सर यांनी प्रथमतः सर्वांसमोर आणले. तथागतांच्या हयातीतच वैशालीस लिच्छवी राजघराणे राज्य करीत होते. वैशाली सोडताना परिनिर्वाणाचा काळ जवळ आल्याने आपण एकटे असावे असे तथागतांना वाटले. त्याचप्रमाणे वैशालीच्या लिच्छवींना बुद्धांचा जास्तीत जास्त सहवास मिळावा या हेतूने वैशालीचा निरोप घेताना ते बुद्धांच्या मागे मागे बरेच अंतर चालून गेले. आपल्याविषयी असलेल्या आदरयुक्त भावनेच्या जाणीवेपोटी तथागतांनी आपले भिक्षापात्र लिच्छवींना भेट म्हणून दिले. ते भिक्षापात्र लिच्छवींनी प्राणपणाने जपून ठेवले. वैशालीजवळ एका स्तंभावर ही सत्यकथा लिहून ठेवली आहे असे वर्णन फायान यांनी आपल्या प्रवासवर्णनात अ रेकॉर्ड ऑफ बुद्धिस्ट किंगडम्स या प्रवासवर्णनात लिहून ठेवलेले आहे. चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या काळात बुद्ध धातू अवशेषांच्या लहान लहान भाग करून ते कुपित करून सर्व जम्बूद्वीपात 84,000 स्तूप उभारले. पण बुद्धांच्या भिक्षापात्राचे त्या धातू अवशेषांबरोबर भाग केल्याचे कुठेही नोंद नाही. तथागतांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांचे भिक्षापात्राला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले होते. बुद्धांचे भिक्षापात्र कशाचे बनले होते याचा उल्लेख कुठे मिळत नसला तरीही बुद्धांची साधी राहणी लक्षात घेता ते मातीचे अथवा दगडाचे असावे. याला दुजोरा देण्यासाठी सोपारा स्तूपाच्या उत्खननातून भेटलेल्या भिक्षापात्राचे अवशेषांची मदत होते. सोपारा हे सम्राट अशोकांच्या प्रांतिक राजधानीचे ठिकाण होते. याच सोपाऱ्यात सम्राट अशोकांच्या 8व्या व 9व्या राजज्ञा सापडल्या. इसवी सन 1882 पंडित भगवानलाल इंद्रजी यांनी तत्कालीन ठाण्याचे कलेक्टर मिलॉक यांच्या मदतीने सोपारा स्तूपाचे उत्खनन केले. उत्खननात सोपारा येथे 82 मीटर परिघाचा उत्कृष्ट मातीच्या विटांनी बांधलेला स्तूप आढळून आला. सोपारा स्तूपाच्या मध्यभागी एक दगडी करंडक आढळून आला. त्या दगडी करंडकात एक तांब्यांचा करंडक होता. त्यात 7 मानुषी बुद्धांच्या व एक मैत्रेय बोधिसत्वाची मूर्ती होती. तांब्याच्या करंडकाच्या आत एक चांदीचा करंडक होता. त्यात काही सुवर्ण फुले वर्तना होती. तांब्याच्या करंडकात तांब्याच्या पत्रावर बुद्धांचा छाप व चांदीत नाणे होते. हे यज्ञश्री सातकर्णीचे नाणे होय. चांदीच्या करंडकात संगमरवरी, त्यात स्फटिक, त्यात सुवर्ण करंडक असे विविध सुवर्ण फुले व रत्नाने भरपूर असे करंडक होते. यापैकी सुवर्णाच्या करंडकात मातीच्या भिक्षापात्राचे लहान तुकडे आणि त्या भिक्षापात्राला अर्पण केलेले 10 सुवर्ण फुले, एक हिरा, एक पाचू होता. सिद्धार्थ गौतमास बुद्धत्व प्राप्त झाल्यापासून सम्यक संबंधाच्या महापरिनिर्वाणापर्यंत 45 वर्षांच्या कालखंडात तथागतांनी एकच भिक्षापात्र वापरले असणे शक्य नाही. त्या काळात त्यांनी वापरलेल्या अनेक भिक्षापात्रांपैकी कोणा एकाचे अवशेष सोपारा स्तूपात जतन करून ठेवले असण्याची शक्यता आहे. वर उल्लेख केल्याप्रमाणे तथागतांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांचे भिक्षापात्राला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले होते. त्यांचे शिल्पांकन खालील हे शिल्पाचे अंकन अमरावती स्तूपावर केलेले असून सद्यस्थितीत हे शिल्प गव्हर्नमेंट म्युझियम चेन्नई येथे सुरक्षित आहे. संदर्भ भारताचे संस्कृती वैभव डॉक्टर शोभना गोखले, मराठवाड्याचा सांस्कृतिक इतिहास डॉक्टर गौतम पाटील, डॉक्टर अनिल कठारे, महाराष्ट्रातील बुद्ध धम्माचा इतिहास माश्य मोरे. सब्बे सत्ता सुखी होंतु. धन्यवाद. आपला कल्याण मित्र महेश कांबळे. व्हिडिओ लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करा.